शिकावा आणि मुंबईचं गुजरातीकरण व्हावं असं कदाचित या सरकारचं धोरण असेल. राहुल गांधी आज भिवंडी न्यायालयात आरएसएस माननीय आयोगासंदर्भात हजर राहणार आहे. या संदर्भात काय? नाही, ते कोर्टाचा केस चालू आहे आणि त्यामुळे त्या कोर्टामध्ये उपस्थित राहण्यासाठी राहुलजी येणार आहे. त्यामध्ये तारीख आहे, केवळ पुढची तारीख कदाचित मिळेल. पण यामध्ये आम्हाला माहीत आहे, विश्वास आहे की राहुलजींच्या संदर्भात जो काही दावा टाकला गेला आहे मानहानीचा, त्यामध्ये फार काही तथ्य नाही आणि त्यातून उलट ज्या विषयाला घेऊन हा मानहानीचा दावा टाकला आहे त्यातून त्यांनाच तोंडघशी पडावं लागेल अशी परिस्थिती निर्माण होईल. छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाणार असल्याचं मोठा बहुतेक ते काय त्यांचा विषय आहे, कोण राज्यसभेवर जावं, कोण कुठे जावं, कोण कोणाच्या बिळात घुसावा, ते सगळं त्यांचा त्यांना निर्णय आहे. त्या संदर्भात मला फार बोलायची गरज वाटत नाही. राहुल गांधी आज भिवंडी कोर्टात येत आहेत. राहुल गांधी भिवंडी कोर्टात येत आहेत, काय सांगा? नाही, मी सांगितलं ना बोलताना म्हणालो की राहुल गांधींच्यावर जे काही मानहानीचा दावा टाकला गेला तर त्याला उत्तर राहुलजी देतात. राहुलजीवर केसेस टाकून केस भाजपा यांचा सुरू आहे. परंतु राहुल गांधी काही घाबरणारे नाही आहेत. उलट पंतप्रधानांनाच पार्लमेंटमधून पळ काढावं लागलं त्यांना घाबरून. आता या देशाचे पंतप्रधान हे राहुलजींना घाबरतात हे सगळ्या पार्लमेंटमध्ये भारत देशातील प्रत्येक नागरिकांनी बघितलं आहे. त्यामुळे अशा केसेस विशेष टाकून मानहानी करून त्यांना घाबरून कोणी पाहत असेल तर ते अशांना मला वाटतं भीक घालणार नाही. काल हायकमांड सोबत काँग्रेसची बैठक झाली. अशी चर्चा आहे की तुम्ही माफी मागितली हायकमांडची. काय वास्तविकता काय? हे सगळं बकवास आहे. बैठक झाली, बैठकीत विषय नाही, चर्चाही नाही, चंद्रपूरची नाही, आलं कुठून? हा असा बकवासपणा कुठून करतात? आणि मी कशाला माफी मागू? माझी काय चूक आहे माफी मागायला? हे काही कुठून आणतात? हे कोणाचं तरी पेरलेलं होऊ शकते. काही आमचे हितशत्रू आहेत, त्या हितशत्रूंनी अशी अफवा पसरवली असेल. मी कुठेही माझं चुकलंच नाही तर माफी मागायचा प्रश्न नाही. आणि चंद्रपूरची चर्चा काल त्यावर नव्हतीच, चर्चाच नव्हती, मुळात तो विषयही नव्हता. काल जो ट्रेड डील झालेला आहे अमेरिकेबरोबर त्यावर होणारे परिणाम, कुठल्या कुठल्या राज्यामध्ये त्याचे परिणाम होणार आणि कुठल्या धान्यावर, कुठल्या पिकासाठी हे हानिकारक असेल, हे हार्मफुल असे म्हणजे हाट विषय असेल, यावर चर्चा झाली. महाराष्ट्रामध्ये कापूस, मका आणि तुरडाळ, सोयाबीन यावर परिणाम, या शेतकऱ्यावर त्याचा परिणाम होणार आहे. आणि त्यातून खरं म्हणजे शेतकरी उद्ध्वस्त होईल. त्यासाठी पुढे आपल्याला काय करावं लागेल यावर चर्चा झाली आणि त्याच्या आंदोलनाची रूपरेषा ठरवण्याची सुद्धा चर्चा झाली. त्यामुळे चंद्रपूरचा विषय तिथे मुळात नव्हताच, कुठेही अशी चर्चा झालेली नाही. आणि हा बकवासपणा आहे, कुठेतरी हा खोडसाळपणा आहे, हा नालायकपणा आहे, हा मूर्खपणा आहे. मी माफी मागितली असं कोणी सांगत असेल तर तुमच्या विरोधकांकडून नाही पेरले गेले चंद्रपूर जिल्ह्यातील, कारण की हायकमांड सोबत झाली चर्चा, बाहेर येऊन विषय संपला. सिन्नर मधली 17 वर्षाची मुलगी 15 दिवसापासून बेपत्ता आहे. तिचे आई वडील तिच्या शोधण्यासाठी प्रयत्न करतात. काय महाराष्ट्रातल्या किती तरुणी बेपत्ता आहेत? 1,57,000 महिला आणि मुली बेपत्ता आहेत. कुणाला पडलाय महाराष्ट्रात? महिला मुलीचं शोषण सुरू आहे, लहान लहान बालिकेवर अत्याचार होत आहेत. कुठे आहे गृह खातं? म्हणजे हा राहिलाच नाही. आणि त्यामुळे महाराष्ट्रातील आणि महिला हा सगळ्यात त्रास सहन करत आहेत. एकीकडे एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये मुलींचा आणि महिलांचा अपहरण होत आहे किंवा ते गायब होत आहेत, त्यावर कुठेतरी
एक अशी मागची कारणं शोधली पाहिजेत, एक स्पेशल टीम नेमली पाहिजेत या अशा इन्व्हेस्टिगेशनसाठी, आणि यांचा शोध घेण्यासाठी महाराष्ट्रभर देशभर अशा टीम पेरल्या पाहिजे. सांगतोय की 1,57,000 महिला आत्ताही महाराष्ट्रातील महिला मुली गायब आहेत, त्यांचा पत्ताच लागत नाहीये. पण सरकार याकडे गांभीर्याने बघत नाही, दुर्दैव आहे. सरकार कुठे गांभीर्याने बघतं?